तुम्हाला थायरॉइड डिटेक्ट झालाय, पण आता हा तुम्हाला आयुष्यभर राहणार आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही जी थायरॉइडची गोळी खाताय ती तुम्हाला आयुष्यभर खावीच लागणार आहे हेही सांगितलेलं आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का की थायरॉइड हा तुम्ही आयुष्यभर कंट्रोलमध्ये ठेवू शकता. ते कसं, तर एक प्रॉपर शिस्तबद्ध असं दिनचर्या ठेवू. तर ती कशा प्रकारे असली पाहिजे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी भारती. माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. शिस्तबद्ध दिनचर्या म्हणजे परफेक्ट शेड्यूल जर का तुम्हाला तुमचं ठेवायचं असेल तर फक्त 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच फक्त फॉलो करायच्या. तर त्या कोणत्या कोणत्या? नंबर 1, पूर्ण आणि शांत झोप. नंबर 2, 3 टाइम सकस संतुलित आहार. नंबर 3, थायरॉइडची गोळी. आणि नंबर 4, पुरेपूर व्यायाम. तर ह्या 4 गोष्टींमुळे तुम्ही तुमचा थायरॉइड हा कायमस्वरूपी बॅलन्स ठेवू शकता. हे मी स्वतः करते. मला त्याचा खूप चांगला परिणाम दिसलेला आहे. याने होतं काय की तुम्हाला पूर्ण आणि शांत झोप मिळाल्यामुळे तुमचा जो मेटाबॉलिझम आहे तो व्यवस्थित ऍक्टिव्ह राहतो, व्यवस्थित त्याचं कार्य करतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण थायरॉइड बिघडण्याचं कारणच आपल्या मेटाबॉलिझम ची क्रिया व्यवस्थित नसल्यामुळे होतं. हे महत्वाचं कारण आहे. त्याच्यामुळे पूर्ण आणि शांत झोप ही खूप गरजेची आहे. नंबर 2, 3 टाइम संतुलित आणि सकस आहार. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला जी थाळी दिलेली आहे, आपलं जे भारतीय खाद्यपदार्थ आहे, आपली महाराष्ट्रीयन थाळीच घ्या. त्याच्यामध्ये वरण भात आहे, दही आहे वाटीभर, मोड आलेली कडधान्याची उसळ आहे, पालेभाज्या आहेत, तर हा आणि चपाती किंवा भाकरी आहे. तर हे आपल्या शरीराला खूप जास्त गरजेचं आहे आणि याच्यातूनच आपल्याला पोषक असे तत्व मिळणार आहेत. याच्यामध्ये फक्त करायचं काय की जो आपल्याला मील दिलेला, आता याच्यावरती मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे की कशा पद्धतीचं आहार आपला असला पाहिजे. पण थोडक्यात सांगायचं तर काही मिस करायचं नाहीये, कुठलंही फॅन्सी डाएट प्लॅन करायचं नाहीये. म्हणजे ते 12 तासाचे उपवास, 18 तासाचे उपवास हे थायरॉइडला चालत नाहीत. कृपा करून ते करू नका. कुठले ओट्स खावा किंवा काय खावा असं काही करायचं नाही. तुम्ही जे घरामध्ये बनवताय, सकाळचा चहा घेताय, ठीक आहे, 1 कप चहाने काही फरक पडत नाहीये. उपीट पोहे खाताय, चालतात. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण हे तिन्ही गोष्टी तुमच्या शरीराला गरजेच्या आहेत. यातली एकही गोष्ट मिस करायची नाही, एकही मील मिस करायचं नाहीये. नंबर 3, थायरॉइडची गोळी. खूप सारे डॉक्टर असं मला सांगतात की थायरॉइडची गोळी आता बंदच केलेली आहे. खूप लोक 8-8 दिवस गोळीच खात नाही, कुणी महिना खात नाही. असं नाही करायचं. ती तुम्हाला घ्यायलाच पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर अमावस्यापोटी तुम्हाला तुमची थायरॉइडची गोळी घ्यायलाच हवी. ती मिस कधीच करायची नाही. त्यामुळे तुम्हाला कुणीही कितीही सांगितलं असलं तरी कृपा करून थायरॉइडची गोळी मिस करू नका, पण ती घ्यावीच लागते. सकाळी अमावस्यापोटी घ्यायची, 1 ते 1.5 तासाचा गॅप ठेवायचा गोळी खाल्ल्यानंतर. त्याच्यानंतरच तुमचा नाश्ता, चहा वगैरे काय असेल ते तुम्ही घ्यायचं. तोपर्यंत काहीही खायचं नाही, काही प्यायचं नाही. कुठला काढा प्यायचा नाही, कुठला सरबत प्यायचा नाही, कुठलीही ड्रिंक घ्यायची नाही, कुठलं स्मूदी घ्यायची नाही, काही घ्यायचं नाहीये. पाणी सुद्धा साध्या पाण्याबरोबरच तुम्ही गोळी खायची. याच्या पलीकडे काही करायचं नाहीये. आणि नंबर 4, पुरेसा व्यायाम. मी म्हणते तुम्हाला रोजच्या धावपळीमध्ये 1 तास 2 तास नाही व्यायामाला मिळत, एवढे द्यायची गरजच नाहीये. मी स्वतःसाठी फक्त 15 मिनिटं देते. रोजचे 15 मिनिट सुद्धा तुम्हाला खूप सारे फायदे देतात. माझा स्वतःचा अनुभव सांगते. मी फक्त 2 आठवड्यांमध्ये रोजच्या 15 मिनिटाच्या एक्सरसाइजने 1.5 किलो वजन कमी केलं होतं. म्हणजे माझं जे इथे फॅट वाढलं होतं, उन्हाळ्यामध्ये काही काम नव्हतं, रिलॅक्स होते खूप, तर खूप वजन वाढलं होतं. आता मी ह्या 2 आठवड्यामध्ये 1.5 किलो वजन माझं मी कमी केलं होतं, फक्त 2 आठवड्यामध्ये. कुठलंही डाएट नाही, काही नाही, फक्त रोजच्या 15 मिनिटाच्या एक्सरसाइज. तुमचं शरीर जितकं जास्त ऍक्टिव्ह राहतं, जितकी जास्त हालचाल करतं, तितका तुमचा मेटाबॉलिझम चांगला राहतो, तितकी तुमची एनर्जी स्टोअर नाही होत, तर ती तेवढी वापरली जाते शरीरामध्ये. आणि त्याच्यामुळे तुमचं जे थायरॉइडचं कार्य आहे, जे ग्रंथीचं कार्य आहे, ते सुरळीत चालतं. त्याच्यामुळे एक्सरसाइज खूप जास्त गरजेची आहे. हे मी स्वतः सांगते. मला स्वतःला
व्यायाम या शब्दाचाच आळस होता, तरी सुद्धा मी स्वतःला ती शिस्त लावली आणि आता मी व्यायाम जर नाही केला तर मला चुकल्यासारखं वाटतं, म्हणजे मी फार मोठं पाप केलं असं मला फिलिंग येतं, इतकी मी ऍडिक्ट झाले एक्सरसाइजला. त्याच्यामुळे मला त्याचा खूप चांगला फायदा दिसतो. तुमची शरीराची हालचाल दिवसभरामध्ये असली पाहिजे. तुम्ही सकाळची 15 मिनिटं एक्सरसाइज करताय पण वॉकिंग काहीच करत नाही तर असं नको, थोडं तरी वॉकिंग तुमचं व्हायला पाहिजे. त्यासाठी संध्याकाळच्या वेळी तुम्ही बाहेर जावा, एक फेरफटका मारून या, पायी जाऊन या किंवा जिने उतरा. तुम्ही बिल्डिंग मध्ये राहत असाल तर आरामात एकदा जिने चढ उतर करा, एकदा जरी केलं तरी सफिशियंट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक्सरसाइज खूप गरजेची आहे. तुमच्या शरीर जितकं जास्त ऍक्टिव्ह राहील तितकं तुम्हाला फायदाच होणार. तर हे 4 मुद्दे होते, हे तुम्ही कटाक्षाने जर का पाळलेत, हे जर का तुम्हाला स्वतःला सवयीचे करून घेतलेत तर तुमचा थायरॉइड हा कायमस्वरूपी बॅलन्स राहणार आहे. जे काही त्याचे एक्स्ट्राचे त्रास होतात जसं की मानसिक त्रास असतील, शारीरिक त्रास असतील, जे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेत, तर ते सगळे कंट्रोलमध्ये येतात. ते जरी होत असले तरी त्याचा त्रास होत नाहीये. खूप सारे प्रॉब्लेम्स असतात ते निघून जातात, गोळीचा डोस सुद्धा कमी होतो, वजन मेंटेन राहतं आणि सगळ्याच गोष्टी सुधारित होतात. त्याच्यामुळे जर का तुम्ही हे शिस्तबद्ध शेड्यूल ठेवणार असाल तर आजच सुरुवात करा आणि महिन्याभरातच बघा, महिन्याभरात नाही मी सांगते 15 दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल की किती गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये आल्यात, कितीतरी गोष्टी कितीतरी प्रॉब्लेम्स तुमचे सॉल्व्ह झाले, कितीतरी प्रॉब्लेम्स पासून तुम्हाला सुटका मिळाली. तर मंडळी, ही होती आजची माहिती. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या विषयासहित वेगळा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.